प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. हो, तो मला दिसला आहे. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की पुन्हा एक वार हा पुनरुत्थान दिन, मृत्युंजय प्रभू येशू ख्रिस्त ज्यांनी मरणावर विजय मिळवला आणि तो आज आम्हा सान्निध्य आहे. तो आजकाल सर्व काळ सारखाच आहे आणि ज्याचा त्याच्यावर विश्वास आहे त्यांचं देखील पुनरुत्थान होणार आहे. या आशेने आज आपण सर्वजण मंदिरात आलेलो आहोत. देवाच्या वचनाकडे जाण्यापूर्वी प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्यरीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावा असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आज मी तुम्हाला माझी साक्ष देणार आहे. माझं जे जीवनचरित्र आहे, आत्मचरित्र आहे, हे तुम्हाला संक्षिप्तमध्ये तुम्हाला आज विधित करणार आहे, सांगणार आहे. म्हणजे अगदी माझ्या जन्मापासून ते आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये ज्या घडामोडी झाल्या याची इत्थंभूत माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, तुम्हाला समजावून सांगणार आहे. माझं खरं नाव, मला असं वाटतं नाव सांगण्यापूर्वी माझं जे खरं रूप आहे, माझे जे स्वरूप आहे ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडून फक्त 1 मिनिट घेतो. माझं खरं स्वरूप तुम्हाला मला दाखवायचं आहे. हे माझं खरं रूप आहे. कदाचित बऱ्याच जणांनी तुम्ही ओळखलं असेल. माझं नाव मृत्यू. होय, मृत्यू. संपूर्ण जगावर राज्य करणारा, संपूर्ण जगावर प्रभुत्व करणारा, हुकूमत करणारा असा मी मृत्यू. पहा, माझं नाव ऐकताच बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये माझं भय दिसू लागलं आहे. भयाने तुम्ही गर्भगडीत झालेला आहात, ज्याची आठवण देखील नको असं तुम्हाला वाटणारा मृत्यू. होय, कुणालाही चुकला नाही, कुणालाही चुकवता येणार नाही, कुणालाही टाळता येणार नाही असा मी अटळ मृत्यू आज खास तुमच्यासमोर उभा आहे. माझा दरारा आणि माझी दहशत सर्व जगावर अबाधित आहे असा मी मृत्यू. मी कुणाची भीडभाड ठेवत नाही. स्त्री असो किंवा पुरुष असो, राजा असो रंक असो, धार्मिक असो अधर्मी असो, माझी वेळ आली एखाद्या चोरासारखा न कळत येतो, तुमच्यावर झडप घालतो, तुम्हाला गिळंकृत करतो आणि कालवश करणारा मी मृत्यू. आज माझी कथा आणि माझी व्यथा तुमच्यासमोर मी मांडणार आहे. माझा जन्म, माझा उगम कुठून झाला, ही कथा देखील अतिशय रोमांचक आहे. आता तुम्हाला वाटेल मृत्यू म्हणजे आमचा शत्रू आणि म्हणून माझा जन्म, आमचा जो हाडवैरी दुष्ट सैतान, या दुष्ट सैतानाने माझा जन्म घातला असं तुम्हाला वाटेल. परंतु मला तुम्हाला सांगू द्यात, मला जन्माला प्रत्यक्ष परमेश्वराने घातलं. परमेश्वराच्या मुखातून माझा जन्म झाला आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगदी हजारो वर्षापूर्वीची गोष्ट. त्या परमेश्वराने आपल्या शब्दानं सृष्टी निर्माण केली आणि मग त्याने एदेन बाग या पृथ्वीवर वसवली. त्या एदेन बागेची राखण करण्याकरता साधारणपणे 6000 वर्षापूर्वी त्याने मातेचा आदाम घडवला आणि त्या आदामाला त्याने एक आज्ञा दिली. तो आदामाला म्हटला, या बागेतील कुठल्याही झाडाचं फळ तू यथेच्छ खा,
परंतु मध्ये असलेल्या बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचं झाड त्याचं फळ तू खाऊ नकोस. ज्या दिवशी ते फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील आणि तेथेच माझा जन्म झाला. ज्या दिवशी तू फळ खाशील, परमेश्वर म्हटला, त्याच दिवशी तू खास मरशील. आणि मग आदामाच्या फासळीतून त्याने हवेला निर्माण केलं. अरे पण सर्वांस कदाचित ठाऊक असेल, सैतानाने सर्पाच्या वेशातून ह्या हवेला भुरळ घातली आणि जे देवाने सांगितलं होतं करू नका तेच त्या हवेने केलं. तिने ते फळ खाल्लं. आपला पती आदाम यालाही ते दिले आणि त्या दोघांनी फळ खाताच मी जन्मास आलो. खरं पाहता मी त्या आदामाच्या कुशीमध्ये दडपून असा होतो. फळ खाण्यापूर्वी मला विषारीपण आलं नव्हतं, मला एक नांगी फुटली नव्हती. मी निष्क्रिय अवस्थेत, झोपलेल्या अवस्थेत त्या आदामाच्या कुशीमध्ये होतो. त्याच्या जीवनात होतो खरं, परंतु सक्रिय नव्हतो. पण ज्या दिवशी आदामान हवेने फळ खाल्लं, मी खडबडून जागा झालो, सक्रिय झालो, मी क्रियाशील झालो. मला एक नांगी आली आणि विषारी नांगनं मनुष्याला दंश करण्याची शक्ती मला प्राप्त झाली, कारण आदामान हवेने पाप केलं होतं. आणि आपल्या सर्वांना कदाचित माहितीच असेल, पापाचं वेतन, पहा तुम्हाला माझ्याविषयी किती माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, पापाचं वेतन मरण आहे. आणि अशा मरणाला सक्रिय करण्यात आलं. मनुष्यामध्ये मरण आलं, संपूर्ण मानवजातीमध्ये माझा हुकूमत, माझा दरारा स्पष्टपणे दिसून आला. परंतु तुम्हाला सांगू का, पूर्वीच्या काळी मनुष्य मात्राचं आयुष्य फार मोठं होतं. अगदी मला सांगतो 800-900 वर्ष मनुष्य जगायचा. आता पहिला माणूस आदाम, याला गिळंकृत करण्यासाठी मला तब्बल 930 वर्ष वाट पाहावी लागली. 930 वर्षानंतर मी त्याच्यावर झडप घालू शकलो. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर तो माणूस, त्याचं नाव काय बरं, मथुशेलह, त्याने सगळ्यात जास्त त्रास त्याने मला दिला. अहो तब्बल 969 वर्ष मला वाट पाहावी लागली. त्याच्यानंतर मी त्याच्यावर झडप घातलो. आणि अशा प्रकारे खूप वर्षानंतर मला मनुष्याला गिळंकृत करण्याची कामगिरी दिली होती. परंतु नोहाचा काळ आला आणि नोहाच्या काळामध्ये संपूर्ण मानवजात पापाने भ्रष्ट झालेले आहे. मनुष्याच्या मनातील प्रत्येक विचार वाईटच आहेत हे परमेश्वराने पाहिलं आणि मानव निर्माण केल्याचा त्याला अनुताप झाला, त्याच्या चित्ताला खेद झाला आणि संपूर्ण मनुष्यजात नष्ट करायचं परमेश्वराने ठरवलं. पण त्याने नोहाला तारू बांधण्यास सांगितलं. आणि हे तारू बांधत असताना नोहाला प्रदीर्घ 120 वर्षाचा काळ लागला. त्या 120 वर्षाच्या काळात नोहा संदेश देत होता, पश्चाताप करा, पहा मी तारू बांधत आहे, मोठा जलप्रलय येऊन सर्व मानवजात नष्ट होणार आहे, त्यांना मृत्यू गाठणार आहे. मला असं वाटलं या 120 वर्षाच्या काळामध्ये अनेक लोक माझ्या हातातून निष्ठून जातील, कदाचित पश्चाताप करतील आणि नोहाच्या तारवात जातील. पण तुम्हाला खरं सांगू का, ह्या 120 वर्षात एकही नाही हो, एकाही मनुष्यानं पश्चाताप केला नाही. आणि ते बघून मला फार बरं वाटलं की सर्व जणांना मी आता गिळंकृत करणार आहे. आणि मग ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या समय परमेश्वराने आकाश कपाटे उघडली आणि भयंकर अशी त्यांनी पर्जन्यवृष्टी केली. 40 दिवस आणि 40 रात्र असा पाऊस पडला की सर्व काही जलमय झालं. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो, या कोरड्या भूमीवर ज्याच्या म्हणून नागपुडी जीवनाचा श्वास आहे ते सर्व झाडून मेले, सर्व माझ्या काही हात आले. होय, तो दिवस मला आठवतो. अहो कितीतरी दिवस मला ओव्हरटाईम करायला लागला होता. सर्व मनुष्यांना मी त्या ठिकाणी ठार केलं. तेव्हा परमेश्वर म्हटला, मनुष्याचा स्वभाव भ्रांत झालेला आहे, म्हणून माझ्या आत्म्याची सत्ता त्याच्यावर सर्वदा मी राहू देणार नाही. मी त्याचा आयुष्याचा काळ फक्त 120 वर्ष करीन. आणि मग मी अतिशय खुश झालो. आता 900 वर्षापासून आता 120 वर्षात माझं कार्य मी करू शकत होतो. पुढं मोशे आला आणि तो तर 90व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष आणि शक्य असल्यास फार तर 80 वर्ष. मी म्हटलं ठीक आहे, 70चं 80 झालं तरी चालेल, आपल्याला काम जास्त मिळतं. तरी त्याच्या आयुष्याचा डामडौल दुःखमय आणि कष्टमय असतो, कारण ते लवकर सरते आणि निघून जाते. जसे जसे दिवस गेले माझं काम अधिक वाढू लागलं.
कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं मनुष्याचं आयुष्य कसं आहे. तो म्हणतो ते ध्वनीसारखं चंचल आहे, रात्रीच्या निद्रेसारखं क्षणिक आहे. ते सकाळी वाढणाऱ्या गवतासारखं आहे, जे सकाळी तरारून वाढतं, वारा त्याहून गेला म्हणजे ते नाहीसे होतं, पुन्हा ते जमिनीशी संपर्क साधत नाही. याकोब तर म्हणतो तुमचं आयुष्य वाफेसारखं आहे, जे आत्ता दिसतं नंतर दिसेनासं होतं. धडाधड मी त्या ठिकाणी लोकांना मारू लागलो, माझं काम अधिकाधिक वाढू लागलं. परंतु मग योब आला. योब हा अब्रामाच्या पूर्वीचा आहे आणि त्याला एक पडलेला प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे. ह्या योबाला प्रश्न पडला होता. त्याच्या 14व्या अध्यायाच्या 14व्या वचनात तो म्हणतो, मेलेला मनुष्य जिवंत होईल काय? शक्यच नाही. ज्याला मी गिळंकृत केलेला आहे तो पुन्हा कसा जिवंत होईल? माझा दरारा, माझं सामर्थ्य भयंकर आहे. आणि म्हणून ते कुणालाच शक्य नव्हतं. मेलेला मनुष्य कधी जिवंत होऊ शकत नव्हता. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, परंतु कुणालाच ते शक्य झाले नाही. योबानंतर अनेक संदेष्टे आले. मी तुम्हाला सांगतो इतके त्यांचे नावं आहेत. कोणी तो यशया, आणि मग इर्मया, यहेजकेल, दानिएल, होशे, योएल, आमोस, ओबद्या, योना, मीका, नहूम, हबकुक, सफन्या, हग्गय, अगदी मलाखीपर्यंत प्रत्येकाने ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उत्तर मिळालं नाही. मेला म्हणजे शेवट, मरण म्हणजे अंत, त्यानंतर काय होईल हे कुणालाच ठाऊक नव्हतं. परंतु हा जो मलाकी संदेश झाला त्याच्यानंतर साधारणपणे 400 वर्षांचा काळ गेला आणि त्यावेळेस नासुरी येशू नावाचा एक मनुष्य उदयास आला आणि लोक त्याला प्रेषित म्हणत होते. आणि हा नासुरी येशू काहीतरी स्वर्गाच्या राज्याबद्दल लोकांशी बोलू लागा. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आणि लोक झुंडीच्या झुंडी त्याच्या मागं जात होता. तो सद्बोध करायचा, दाखले सांगायचा आणि नंतर त्याने चमत्कार करायला सुरुवात केली. 5,000 त्यांनी तृप्त केला अन्न देऊन. त्यांनी वादळाला थांबवलं, आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना चालायला. इथपर्यंत ठीक होतं. पण एके दिवशी तो यायर नावाचा कोणी शताब्दी होता आणि त्याची एक 12 वर्षाची मुलगी होती. तापाने फणफणली, आठवड्याचे आठवडे गेले, बरे व्हायना. माझी वेळ जवळ आली, मी जाऊन तिला गिळंकृत केलं, तिला आपल्या कह्यात घेतलं. ती मुलगी मरण पावली. पण हा यायर धावत गेला आणि त्या येशूला घेऊन आला आणि येशूने तिच्या हातात जाऊन म्हटलं, तलिता कुम. तलिता कुम म्हणजे मुली उठ. आणि ती ताडकन उठली. त्याच वेळेस मला आश्चर्य वाटलं. मला समजून आलं आपला एक टक्करचा कोणीतरी शत्रू आता आलेला आहे. तो आपल्या तोडीस तोड येणार आहे ह्याची कल्पना मला थोडीफार आली होती की हा येशू आता ह्याचं काय खरं नाही, माझं काय खरं नाही. आणि मग एकदा नाईन गावामध्ये मी गेलेला असताना एक विधवा, तिचा तरुण मुलगा गेला होता आणि ते तिरडीवर सगळं काय प्रेत यात्रा चाललेली असताना हाच येशू तिथे आला, ज्याला नासूर येशू म्हणत होते. एक शब्दही बोलला नाही, फक्त तिरडीला स्पर्श केला आणि तो मेलेला मुलगा उठला. ज्याला मी गिळंकृत केलं होतं तो पुन्हा उठला. माझं सामर्थ्य हळूहळू तर कमी होऊ लागलं हे मी ओळखलं. माझी काय आता खैर नाही, माझी गय नाही हे माझ्या लक्षात येऊ लागलं. मग मी ठरवलं ह्याचे जे जवळचे आहेत त्यांनाच गिळून टाकायचं. तेव्हा मी काय केलं, त्याचा एक सर्वात आवडता मित्र होता लाजार, आणि पाहिलं इकडं तिकडं येशू जवळपास नाही, आजूबाजूला नाही. ताबडतोब लाजारवर झडप घातली, त्याला खलास केला. हे वर्तमान येशूला कळालं. येशू तिथं साधारण 4 दिवसानंतर आला. मी मनात हसलो, आता 1-2 तास नाही 4 दिवस होऊन गेलेत, आता ह्याला कुठला उठवतोय. येशू म्हटला, लाजारला कुठे ठेवले, मला तिकडे घेऊन चला. आणि त्या कबरेजवळ आला. मी आपलं डोळे वाटवरून पाहू लागलो, आता करतोय काय हा. 4 दिवस झाले होते. आता शक्यच नाही म्हटलं, कारण तो आता कुजायला सुरुवात झाली त्याची. तेव्हा येशू म्हटला, धोंड बाजूला करा. तेव्हा त्याची जी आवडती मार्था आणि मर्या दोघी त्याच्याकडे आल्या. आणि ते येशूला काय म्हणतात, प्रभूजी आता राहू द्यात. मरून 4 दिवस झाले, त्याला आता कुजण्याचा वास येत असेल, तो कुजत असेल. मी म्हटलं बरोबर आहे, तो कुजतच असेल. तेव्हा येशूने म्हटलं, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पासशील. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असणारा जो माझवर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही.
हजारो वर्षापूर्वी विचारलेल्या योबाच्या प्रश्नाचं उत्तर आता कोणीतरी देणार होता. योब म्हटला होता, मेलेला मनुष्य जिवंत होईल काय? येशू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हे उत्तर आता लवकरच मिळणार होतं. आणि मग स्मशान शांतता झाली. सर्वांचं लक्ष येशूकडं केंद्रित झालं. तो पुढं काय करतो हेच हवाल दिलून सर्वजण पाहत होते. येशूने कबरेच्या दिशेने पाहिलं. येशू रडला. होय, येशू रडला, अश्रू ढाळून रडला. का बरं रडला असेल तो? मी विचार करू लागलो. हा तर देवाचा पुत्र याला म्हणतात. ह्याला मरणावरचं सामर्थ्य, लोकांना तो मृत्यूतून पुनरुत्थित करतो. मग तो का रडला असेल? होय, मी म्हणजे मृत्यू या मनुष्य जातीवर किती प्रभुत्व केलं आहे. माझा दरारा किती भयंकर आहे. मी या मनुष्याला कोणत्या अवस्थेत आणलेलं आहे, मनुष्याची काय दैन्य अवस्था केलेली आहे, हे ओळखून येशू रडला. आणि मग येशूने वर पाहिलं, आपल्या पित्याची प्रार्थना केली आणि मोठ्याने एकदाच म्हटला, लाजारा बाहेर ये. आणि असं म्हणताच मला देखील आश्चर्याचा धक्का बसला. 4 दिवसापूर्वी ज्याला मी गिळंकृत केलं होतं तो लाजार कबरेच्या बाहेर आला आणि सर्वजण त्या ठिकाणी आनंद उत्सव करू लागले. पण मी मात्र परत घाबरलो. आता माझं काय होणार? हा तर 4 दिवस मेलेल्या मनुष्याला जागो करतो. आता माझी शक्ती नाहीशी होणार आहे, माझं सामर्थ्य धुळीस मिळणार आहे, याची हळूहळू जाणीव मला व्हायला लागली. मग हाच येशू, याचा आता काटा काढायचा मी ठरवलं. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. येशूला संपवलं की मग आपण मोकळे आहोत. मग पुन्हा आपलं साम्राज्य अबाधित राहील, पुन्हा आपण या जगावर राज्य करू. या हिशोबानं मी आता येशूला खलास करायचा विचार केला. हळूच गेलो आणि त्याचा शिष्य यहुदा याच्यामध्ये शिरलो. यहुदाला पैशाची लाच दिली. हा यहुदा गेला मुख्य याजकाकडं आणि 30 रुपयांसाठी तुमच्या माझ्या गुरुला धरून देतो, त्याचं चुंबन घेऊन त्याला धरून देतो, असं सर्व डावपेच रचला गेला. होय, मग रोमी शिपायांना घेऊन यहुदा आला, गेत्सेमने बागेमध्ये आला. आणि तो गुरु त्या ठिकाणी उभा असताना मला असं वाटतं त्याने बहुतेक ओळखला असेल. तो काय म्हणतो माहिती आहे का यहुदाला? तो यहुदाला म्हटला, अरे मित्रा, जे करावयास आला ते लवकर करून टाक. हा येशू बहुतेक अंतर्ज्ञानी असेल. काय होणार अगोदरच कल्पना आहे, पण तो घाबरला नाही, भ्याला नाही, बिनधास्तपणे त्यासमोर उभा राहिला. जे करायचे ते करून टाक. यहुदानं आपल्या गुरुचं चुंबन घेतलं. अहो, चुंबन प्रीतीचं प्रतीक हो. प्रीतिस्तव आत्मीयतेने आपण एकमेकाचं चुंबन घेतं. पण यहुदानं आपल्या गुरुचं घेतलेलं चुंबन विषारी चुंबन होतं. गुरुद्रोह करून विषारी चुंबनानं आपल्या गुरुला धरून देणारा हा यहुदा चुंबन घेताच रोमी शिपायाने त्याला धरलं, अटक करून या येशूला फरफडत नेलं आणि त्या पिलाताच्या वाड्यासमोर नेलं. आणि मग ह्या येशूचे जे हाल केले ते तुम्हाला सांगू. त्या येशूला पूर्ण विवस्त्र केलं आणि त्याला पिलाताने 39 फटक्यांची शिक्षा मारण्याचं शिक्षा सुनावली. आणि मग फटके मारायला सुरुवात केली. अहो, त्या पवित्र शास्त्रात म्हटलंय की त्याला बसलेल्या फटकेने आम्हाला आरोग्यदान प्राप्त झालं. अहो, किती सहजपणे आपण म्हणतो. पण ते जे चाबूक होतं ते जर तुम्ही पाहिलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं. तुम्ही तो चाबूक कदाचित पाहिला नाही. त्या चाबकाच्या पुढं ह्या रोमी शिपायांनी टोकदार खिळे, अनुकुचीदार लोखंडाची पाते, तीक्ष्ण वाळलेल्या हाडांचे तुकडे असे लावले होते. कशासाठी? तो चाबूक फटक्या पाठीवर मारताच पाठ उधळून निघून चिळकांड्या उडत असत, रक्ताचे चिळकांड्या उडत असत. अशा प्रकारे 39 फटके मारल्यावर त्याची संपूर्ण पाठ सोलून निघाली. जणू काय त्या कुत्र्याने लचके तोडावे असे त्याचे लचके तोडले गेले. रक्तबंबाळ झालेला येशू त्या ठिकाणी जमिनीवर पडला. संपूर्ण रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडला होता. मी म्हटलं आपली अर्धी कामगिरी तेच पूर्ण झाली. खूप खुश होतो त्याला बघून. होय, तो जर गेला तर माझा विजय होणार हे मला ठाऊक होतं. पण त्यांचा छळ इथंच थांबला नाही. त्याला वर उचललं. सर्व लोकांच्या देखत त्याने त्याची थट्टा केली. त्या येशूचे डोळे बांधले आणि त्याच्या तोंडात मारून म्हटलं, अंतर्ज्ञानाने सांग तुला कोणी मारलं? तू यहुद्यांचा राजा आहेस ना? त्याच्या तोंडावर थुकले. त्याची निर्वसना केली, त्याची अवहेलना केली.
सर्व प्रकारचं वाईट रीतीने त्याला बोलले. आणि मग एक रोमी शिपाई आला, काट्यांचा मुकुट घेऊन आला आणि जोरात त्याच्या डोक्यात रुतवताच संपूर्ण चेहरा रक्ताने भंबाळ झाला, रक्ताने माखला गेला. अशा येशूला घेऊन पिलाताच्या वाड्याकडे गेले. त्याने त्याला वधस्तंभावर देण्याचा हुकूम सोडला. आणि मग त्याला तसं स्वतःचा वधस्तंभ स्वतःलाच व्हायला सांगून कालवरी म्हटलेले टेकडी जे आहे गुलगोथा त्या ठिकाणी घेऊन गेले. आता मी म्हटलं लवकरच वधस्तंभावर खिळला की हा जाणार, ह्याचा अंत ठरलेला आहे. मग त्या रोमी शिपायांनी 3 अणकुचीदार खिळ्यांनी त्या वधस्तंभाला त्याला जखडून टाकलं. त्याच्या यातनाने वेदना बघून मला तसा आनंद होत होता. घायल झालेला तो येशू ख्रिस्त, डोक्यात काट्यांचा मुकुट आहे, रक्ताने चेहरा माखलेला आहे, तहानेने जीभ व्याकुळ झालेली आहे, शरीर होरपळून निघत आहे आणि अनेक काय वचनं त्या ठिकाणी वाक्य तो बोलत होता. आणि मग मला लक्षात आलं 6 तास झालेत, आता लवकरच जाणार, माझं काम लवकरच होणार. आणि म्हणून मी मोठ्या तावातावाने घाईघाईने त्याला गिळंकृत करण्यासाठी गेलो. पण मला एक अद्भुत अद्वितीय चमत्कार पाहायला मिळाला. मी आश्चर्यचकित झालो, कारण मी त्याच्यावर झडप घालण्यापूर्वी ते येशूने वर पाहिलं आणि मोठ्याने आरोळे मारून तो म्हटला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. होय, मी त्याच्यावर झडप घालू शकलो नाही, कारण मी त्याला गिळंकृत करण्यापूर्वी त्याने स्वतःहून आपला आत्मा ते पितेच्या हाती सोपवून दिला. त्याच ठिकाणी मी म्हटलं, मी सपशेल पराभूत झालो हे माझ्या लक्षात आलं. माझं सामर्थ्य कुचकामी ठरलं, माझी शक्ती निकामी ठरली, मी दुर्बल आणि असह्य ठरलो, कारण मी त्या येशूवर झडप घालू शकलो नाही. त्याने स्वतःहून आपला आत्मा त्या पित्याच्या हाती दिला. अक्षरशः मी ओशाळलो. होय, तेथे मृत्यू ओशाळला. मला तुम्हाला सांगू द्या, त्या ठिकाणी मरणाचा मृत्यू झाला. ते येशूने माझ्यावर जय मिळवला, असंच मला त्या ठिकाणी समजून आलं. आणि मग मी फार लाजेकाचे पुन्हा मागं फिरलो. म्हटलं ह्याला तर मी काय गिळंकृत करू शकत नाही. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, माझं साम्राज्य जे निर्विवाद होतं, माझी शक्ती जी अचाट आणि अफाट होती, ती आता लयास चाललेली आहे. होय, कुणीतरी मला हरवणारा आलेला आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यांनी आपलं घाईघाईनं त्याचं ते प्रेत खाली काढलं आणि योसेफ आरमथायकर नावाचा कोणी मनुष्य होता, त्याच्या ठिकाणी ते ठेवलं, त्या कबरेमध्ये ते ठेवलं. आणि मग 3 दिवस ते वाट पाहत होते. त्या पुनरुत्थानाच्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी पहाटे सकाळी काही स्त्रिया त्या ठिकाणी आल्या आणि त्यांना असं वाटलं, आता ही धोंड आमच्यासाठी कोण काढणार. तेव्हा त्यांनी पाहिलं तर धोंड उघडी असलेली. मला देखील आश्चर्य वाटलं. तेव्हा एक देवदूत त्या ठिकाणी उभा होता. तो त्यांना म्हटला, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो जिवंत आहे, मेलेला नाही. आणि हे ऐकून त्या सगळं घाबरल्या आणि त्या पुन्हा शिष्यांना सांगायला गेलेल्या. प्रियांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, रोमी साम्राज्य बलाढ्य होतं. रोमी साम्राज्याने आपल्या सामर्थ्याने या येशूवर अन्याय केला, जुलूम केला. या येशूवर अत्याचार करून खोटे आरोप टाकून त्याला मरणास कारणीभूत रोमी साम्राज्य होऊ शकलं, कारण त्यांच्याकडं सामर्थ्य होतं, त्यांच्याकडं शक्ती होती. रोमी साम्राज्याने सामर्थ्याने ह्या येशूला वधस्तंभी देऊ शकले. रोमी साम्राज्य आपल्या बलाढ्य शक्तीने ते त्याच्यावर अन्याय करू शकले. रोमी साम्राज्य आपला कायदा ते हातात घेऊ शकले. या सर्व गोष्टी ते रोमी साम्राज्य करू शकले, पण एक गोष्ट ते करू शकले नाहीत. किती त्यांच्याकडं सामर्थ्य होतं, बलाढ्य होतं, तरी एक गोष्ट ते करू शकले नाहीत. येशूचं होणारं पुनरुत्थान रोमी साम्राज्य रोखू शकलं नाही. येशू पुनरुत्थित झाला, हे त्याचं पुनरुत्थान आहे. तेवढी ताकद त्यांच्याकडं नव्हती. येशू पुनरुत्थित झाला. आणि ज्या वेळेस येशू पुनरुत्थित झाला, त्यावेळेस मी त्या कबरेकडे गेलो आणि त्या कबरेचं गारानं, तिचं दुःख मी ऐकलं. ती रिकामी कबर मोठमोठ्याने रडून, दुःख करून, जणू काय आक्रोश करून सर्वांना सांगत आहे. ती कबर काय म्हणत होती? ती कबर ओरडून म्हणाली, अहो स्वर्गीय दूतांनो, अहो आकाशातील नक्षत्रांनो, अहो माझ्या पृष्ठभागावर राहणारे सर्व मानव मात्रांनो, चित्त देऊन ऐका. मानवजातीच्या सर्व इतिहासात आदामापासून आत्तापर्यंत सर्व जणांना मी माझ्या कुशीत दडपून टाकलेलं आहे.
प्रत्येक जण माझ्या उराशी विसावा घेत आहेत, परंतु हा जो नासोरी येशू, याने माझं उदर फाडून मला जखमी करून मजबूत निष्ठून गेला, मी त्याला धरू शकले नाही. ही आरोळी, दुःखमय आरोळी ती कबर म्हणत आहे. ती म्हटली, मी त्याला काही तासापेक्षा जास्त धरू शकले नाही, तो माझ्यापासून निष्ठून गेला. तेवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. प्रियांनो, ह्या नासोरी येशूला अनेक गोष्टी त्याची गरज लागली आणि त्याने अनेक गोष्टी उसण्या घेतल्या. ज्यावेळेस त्याला यरुशलेममध्ये यायचं होतं, त्यावेळेस बसण्यासाठी त्याला शिंगरू हवं होतं. एका मनुष्याचं शिंगरू त्याने उसणं घेतलं. जरी देवाचा पुत्र त्यांना म्हणत होते, मशिया म्हणत होते, तरी अनेक गोष्टी त्याला उसण्या घ्याव्या लागल्या. मग वलांडणाचं भोजन करण्यासाठी आपल्या शिष्यांसाठी एक खोली त्यांनी उसणी घेतली. त्या उसण्या खोलीमध्ये जाऊन वलांडणाचं भोजन केलं. त्याचप्रमाणे त्याचा मृतदेह ठेवण्यासाठी त्याला योसेफ आरमथायकर या मनुष्याची कबर त्याला उसणी घ्यावी लागली. योसेफ आरमथायकर या धनवंत मनुष्याची कबर त्याला लागली असं भविष्य होतं, आणि त्यासाठी त्याला उसणी कबर घ्यावी लागली. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर कोणाचे पैसे उसने घेतले तर तुम्ही परत करता का नाही? करतो ना? मला खात्री आहे की तुम्ही करत असाल. तुम्ही ख्रिस्ती आहात. पैसे उसने घेतलेले पैसे परत करता. कुठलीही घेतलेली उसनी गोष्ट आपल्याला परत करावी लागते. येशूने कबर उसनी घेतली होती, परत करणं भाग आहे. परत त्याला करायची होती, आणि म्हणून फक्त 36 तासात त्यांनी ती कबर मोकळी करून दिली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्याला कबरेत ठेवण्यात आलं. 24 तास म्हणजे शनिवारी सायंकाळी 6 पर्यंत 24 तास झाले तो कबरेमध्ये होता. आणि रविवारची पहाट 6 म्हणजे उरलेले 12 तास, 36 तासात प्रभूने केलेला वायदा पूर्ण केला. योसेफ आरमथायकरला त्याची कबर मोकळी करून त्याला परत दिली. 36 तासात येशूने कबर मोकळी केली. असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो कोणाचंही उणं ठेवत नाही. हाच प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि त्या सर्व शिष्यांना त्याने एकत्र केलं. आणि तो म्हटला, पहा, मी आता स्वर्गात चाललो आहे. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, कारण स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला आता मिळाला आहे. जो अधिकार ह्या मरणाला दिला होता, मरणाची सत्ता आबाधित होती, त्या मरणाची नांगी मोडली गेली आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप, पापाचं बळ नियमशास्त्र, पण जो देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जय देतो त्याची स्तुती असो. होय, मरणाची नांगी मोडली गेली. आणि म्हणून पेत्र उठला आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी यहुदी लोकांना तो म्हणतो, अहो लोकांनो, तुम्ही येशूला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले, पण देवाने त्याला मरणाच्या वेदनेतून सोडून उठवले, कारण मरणाच्या स्वाधीन असणं त्याला अशक्य होतं. होय, मरणाच्या स्वाधीन तो अशक्य होतं त्याला राहणं, कारण मरणावर विजय मिळवणारा मृत्युंजय असा पुनरुत्थित आमचा ख्रिस्त आहे. आणि मग तो म्हटला, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रात सुवार्ता सांगा. मी जे काय आज्ञा पिले ते पाळावेच त्या शिकवा. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्या शिष्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला. तो वर जात असताना काय देवदूत त्या ठिकाणी आले आणि ते म्हटले, अहो गालिलकरांनो, तुम्ही वर आकाशात काय पाहतात? जसं तुम्ही त्याला जाताना पाहाल तसंच तो पुन्हा येणार आहे. आणि मग तो स्वर्गात घेतला गेला. स्वर्गामध्ये असताना त्याचा शिष्य योहान याला प्रगटीकरण झालं. आणि त्या प्रगटीकरण 1 अध्याय 7 वचनात तो म्हणतो, पहा, पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. हा आजचा सुवार्ता आहे, सुदिन आहे, शुभवर्तमान आहे. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या आता येशू ख्रिस्ताच्या हातात गेला आहे. आज मरणाला मरणाने मारणं, आज येशू पुनरुत्थित जाऊन मरणाच्या किल्ल्या त्याने आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत. आणि मग शेवटल्या काळामध्ये तो म्हणतो, पहा, सर्व मृतांचा न्याय होणार आहे. आणि मग शेवटी माझा शेवट कसा होणार आहे हे सुद्धा त्याने विदित केलेलं आहे. प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, नंतर मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात दिलेले आढळलेले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. हा माझा दुर्दैवी अंत
जवळच आलेला आहे. गेले 6000 वर्ष मी आयुष्य जगलो. होय, खूप मजा केली, अनेक लोकांना गिळंकृत केलं. प्रत्येक वेळेस मला त्या ठिकाणी खूप आनंद मिळत होता. पण मला आता लक्षात आलेलं आहे, मरणाला सुद्धा मरण आहे हे येशूने सांगितलेलं आहे. लवकरच माझा आयुक्रम संपणार आहे. मला अग्नीचा सरोवर, आनंदकाळाचा नरक यामध्ये टाकलं जाणार आहे. आणि नंतर ज्यावेळेस मी नाहीसा होईल त्यावेळेस येशूने प्रगटीकरणात सांगितलं आहे, मग पहिली पृथ्वी आणि पहिलं आकाश निघून गेलं. नवं आकाश आणि नवी पृथ्वी मी पाहिली. स्वर्गातून एक नवी यरूशलेम येताना पाहिली. त्या नगरीला प्रकाशाची गरज नाही, कारण देवाचा प्रकाश ह्या त्या नगरीमध्ये आहे. देव स्वतः आपल्या लोकांबरोबर राहील. त्या नगरीमध्ये मरण नाही, रडणं नाही, शोक नाही, कष्टही नाहीत. राज्यासनावर बसतो, तो म्हणतो, पहा मी सर्व काही नवं केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व काही नवं होणार आहे. माझा अंत होणार आहे. ही दुर्दैवी घोष मला माहिती आहे, परंतु तरीही जोवर मी जगेल तोपर्यंत जे माझं काम आहे ते मला पूर्ण करायचंच आहे. तेव्हा तुम्ही आज माझं सगळं आत्मचरित्र ऐकलंच असेल. आता आपला निरोप घेतो. परंतु निरोप घेण्यापूर्वी आपल्यातल्या काही लोकांना मी गुड बाय करतो. गुड बाय यासाठी करतो की मला माहिती आहे की आपण सार्वकालिक जीवनात त्या ठिकाणी जाणार आहेत. पण तुमच्यातील काही लोक असे आहेत की ज्यांचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांना सांगू इच्छितो, लवकरच आपण भेटूया आणि त्या ठिकाणी निवांत अगदी मोकळेपणाने गप्पा मारूयात अनंत काळासाठी. आमेन. मरणाचं आत्मचरित्र तू आम्हाला दाखवलं आहेस. होय प्रभू, आज मरणावर तू विजय मिळवलास. मरणच मेले, मरण ओशाळे परमेश्वरा. आणि आज तू पुनरुत्थित आहेस. आम्हाला तू पुनरुत्थानाची आशा दिली आहेस. आणि म्हणून ज्यांचं पुनरुत्थान होणार आहे प्रभू, त्या सर्वांसाठी प्रभू तुला आम्ही तोंडोतोंड पाहणार या आशेने प्रभू आम्ही प्रत्येकजण आज हर्षित होतो आणि म्हणतो, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.